सांगायला की काँग्रेसचा एक विचार आणि भारतीय जनता पक्षाचा एक विचार. गेले अनेक वर्ष भारतीय जनता पक्ष गेले 10 वर्ष सत्तेत आहे आणि आधी काँग्रेसच्या विचाराचेच लोक इंदापूरमध्ये निवडून आले. आता मी तुम्हाला काही प्रश्न विचारते, त्याची मला उत्तरं द्या. आपण आता फक्त लिंगाव केतकी, देश, राज्य, जिल्हा, तालुका सगळं बाजूला ठेवूया. आपण फक्त लिंगाव केतकीची चर्चा करूया. आता मला सांगा, लिंगाव केतकीमध्ये वीज कोणी आणली हो? काँग्रेसनी का बीजेपी? काँग्रेसनी. लिंगाव केतकीमध्ये शाळा कोणी आणली? काँग्रेसनी का बीजेपी? दवाखाना कोणी आणला? अंगणवाडी कोणी आणली? लिंगाव केतकीमध्ये बायपास कोणी आणला? सांगा. पत्रामुळे आला. मग काय करायचं? शेतकऱ्यांचं त्याच्यामुळे नुकसान झालं ना. नाही झालं ना बाबा, ते त्या विषयावर बोला. बोलते ना मी, एक एक बोलते ना. शेतकऱ्यांच्या विषयावर बोला. मी सगळ्यावर बोलते, मी सगळ्यावर बोलणार आहे, सगळ्यावर बोलते मी. पवार साहेबांच्या पत्रामुळे बायपास मंजूर झालेला. मी बोलते ना, सगळ्याची उत्तरं देते मी. माझं एक भाषण झालं का आधी तुमचा विषय घेऊया? हो, मी देते ना त्याचं उत्तर. वीज कोणामुळे आली? रस्ता कोणामुळे हा मूळचा झाला? शाळा कोणामुळे आली? आणि दवाखाना कोणामुळे आला? मोबाईल कोणामुळे आला? शिक्षण कोणामुळे आलं? इथली संस्था शेजारी आहे ती कोणी काढली? मोबाईल, टीव्ही, चॅनल, अंगणवाडी, व्हॉट्सॲप, चॅनल, बायपास भाजप. पवार साहेबांच्या पत्रामुळे. पवार साहेबांच्या पत्रामुळे कशाला वाद घालता? तुम्ही म्हणता हे बरोबर आहे की आज ते हयात नाहीत म्हणून मी त्यांचं नाव घेत नाही. आता गेलेल्या माणसाबद्दल कधी बोलायचं नसतं. हे माझ्यावर माझ्या आईने केलेले संस्कार आहे. या जे हयात नाही आहे त्यांच्याबद्दल कधी बोलायचं नसतं. आणि त्यांनी शेतकऱ्यांबद्दल तुम्ही कधी बोलणार? आमचे शेतकरी 107 दिवस उपोषणात बसले होते, त्यावेळेस तुम्ही फोन सुद्धा उचलत नव्हता. ॲडव्होकेट राऊत राऊतांचं तर सांगूच नका, फक्त शेतकऱ्यांचं सांगा. कारण त्यांनी तर गुमऱ्यात तुम्हाला सर्वात जास्त केले. कोणी? शेतकऱ्यांच्या बद्दल बोलू दे ना, बोलू दे ना, बोलू द्या, बोलू द्या. तुम्ही बोला दादा. नाही नाही नाही, बोला 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 दादा, बोला बोला बोला. नाही नाही, मला होत नाही ना. हा, बरोबर आहे तुमचं. अहो, एक मिनिट. या 6 प्रमुख मागण्या आहेत त्याविषयीचं पत्र घ्या. दादा, माझ्याकडे विनंती होईल एक सवय विषयांतर आहे, स्थानिक विषय वेगळा आहे, त्या संदर्भात काही नक्की बोलतील. जन आक्रोश मोर्चा आत्ताच का घ्यायची वेळ झाली हा आमचा प्रश्न. तुमच्या पक्षाला हाच असतो, ऐका, तुम्हाला बोलण्याची संधी मिळाली, पण हा प्रश्न आहे. कांद्याची निर्यात बंदी झाल्यानंतर या निर्यात बंदीनंतर 1 रुपयाचा कांदा हा फेकून द्यावा लागला. 1 रुपयाला बीडमधल्या शेतकऱ्याचा काही वाटायचं नाही आपल्याला त्याविषयी. आपली भावनाच नाही, मेली भावना आपली. प्रत्येक गोष्टीत राजकारण आणायचं आपल्याला. हेच मी आपल्याला विचारतो. त्यासाठी त्या 6 मागण्या आपल्या समोर देतो. आपण पत्रक वाचा, त्यानंतर आपलं समाधान. दादा, तुमचं नाव काय? नावाचं नाही काय? नाही, नाव तर सांगा दादा, नाव तर सांगा. बळीभाऊ सर्जेराव जाधव. मी स्वतः तुम्हाला गडकरी साहेबांकडे नेते. आपण गडकरी साहेबांची चर्चा करू. मान्य ना, मला मान्य ना. पवार साहेबांचं पत्र असेल तुमच्याकडे, मी स्वतः तुम्हाला गडकरी साहेबांकडे घेऊन जाते.
तुमची जी प्रश्न आहेत ते गडकरी साहेबांसमोर मांडते आणि मी हर्षवर्धन भाऊंनाही फोन करून सांगेन, भरणे मामांनाही सांगेन. भरणे मामा, हर्षवर्धन भाऊ, तुम्ही आणि मी आपण चौघं मिळून गडकरी साहेबांना भेटू आणि त्या प्रश्नातून मार्ग काढू. ठरलं आपलं. रेडी वगैरे झालेले काही फार हुशार आहात, पण आता काय गुमराह करू नका, कारण का ते आता होणार नाही, मुश्किल आहे. आणि त्याच्यामुळे तुम्ही पाऊस पडला मोरी येताय, सगळं होतंय. पण बायपास इथं मंजूर केला दादा, बायपास कशाला म्हणतात? आम्ही नाही गोंधळ घालू शकत. आज ताई बोलतायत, ऐकलं ना सगळं. जाणीवपूर्वक ठीक आहे, मीडिया इंटेन्शन आहे का? आम्ही काय जबाबदार झाले काय सगळ्यांनी? हरकत नाही. नाही डिपार्टमेंट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं, माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांचं. तुम्ही आता तुम आगे बढ़ो, कमाल दादा तुम आगे बढ़ो. गंमत बघितली का अमोल दादा तुम्ही? नाही अहो ऐकत महाराष्ट्र पाटील, कोणीतरी मिठात खडा टाकायला आलं तर काय ताकदीने आपली संघटना उभी राहिली, संघटनेच्या एकजुटीसाठीच आहे. मला कौतुक वाटलं. अहो हरकत नाही, अहो हरकत नाही. त्यांचा पण माणूस जर आपलं भाषण ऐकायला आला आणि त्याला जर खडा टाकायची इच्छा झाली तर आपण उलट ते चांगला अर्थ काढला पाहिजे. याचा अर्थ आपण इतोय म्हणजे आक्रोश मोर्चाचं यश आहे, उलट तुम्हाला आनंद वाटला पाहिजे. ऐका हे बघा, यांना किती वेदना झाल्या आहेत. आता हे काय म्हणतायत, या या तुम्हीच सांगा, या या तुम्ही प्रेमाने सांगा. 350 व्यापारी आणि इतर गरीब लोक आहेत. 20 ह्या साईडला 20 लोकांचे, त्या साईडला 20 लोकांचे प्रपंच उद्ध्वस्त होणार आहे. हे सगळ्याचा विचार करून पवार साहेबांनी बायपास घेतला होता. 32 शेतकऱ्याचा विचार करताना 350 लोकांचा विचार करतात. भारताला साहेब आपल्याला हा आम्हाला कुठेही उठावा परत मिळत नव्हता, आम्ही रस्त्यावर त्याच्यामुळे आपण हे काम केलं. आम्ही सगळे आहे. समजा आपण त्याला 5-50 लाख रुपये जर ह्या शेतकऱ्यांना 1-2 लाख रुपये मिळावा म्हणून आपण कलेक्टरला मला आनंद एका गोष्टीचा वाटला की त्या भारतीय जनता पक्षाच्या पण माणसाला आपल्याकडूनच अपेक्षा आहे, तो दुसऱ्यांकडे जात नाही. आता बघा, आमदार आणि सगळी ती सत्ता त्यांच्याकडे, मंत्री त्यांच्याकडे, आणि त्याच्यामुळे तुम्ही विचार करा. मला उलट गंमत वाटते आहे. आणि खरंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आदरणीय पवार साहेबांवर किती लोक प्रेम करतात याचं किती सुंदर उदाहरण आहे बघा हे, की आपल्याकडून म्हणजे हा माणूस आपल्याच सभेला आला, आपल्याकडूनच त्याच्या अपेक्षा आहे की काम झालं नाही झालं तरी आपल्या म्हणजे सगळी सत्ता त्यांच्याकडे, यंत्रणा त्याच्याकडे आणि अपेक्षा आपल्याकडे. या आपल्या या निमगाव केतकीच्या गणपतीचा आशीर्वाद आहे आपल्याला, त्याच्यामुळे परवा आशीर्वाद येऊन गेलो त्याचा आशीर्वाद आहे. आणि खरंच मला म्हणजे आज भाग्य, अमोल दादा आमच्या मतदारसंघाची ताकद आमची लोक आहेत.